लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। देशात लॉकडाऊन लागणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे साधणार संवाद। युद्धाचा भारतावर परिणाम, राज्यांच्या सज्जतेवर सविस्तर करणार चर्चा। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। अशोक खरातचा पोलिसांच्या तपासात अजब दावा। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, ज्याचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, तर मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही। भोंदू अशोक खरातच्या उलट्या बोंबा। MIDCच्या अधिकाऱ्यांसोबतचे केसरकर आणि चाकणकरांचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंचे आरोप। केसरकर आणि चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक स्रोत तपासण्याची ही मागणी। अन्नू मलिकांना मिटूच्या आरोपावर चाकणकरांकडून क्लीन चिट। सुषमा अंधारेंचा आरोप, तर अन्नू मलिकांच्या प्रोजेक्टमध्ये सोहम चाकणकरांचा सहभाग असल्याचा दावा। भोंदू खरातला हेमंत गोडसे हात दाखवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। हेमंत गोडसेंचा हात बघून खरात भविष्य सांगत असल्याची चर्चा। नव्या व्हिडिओनं चर्चांना उधाण। मंत्री नरहरी झिरवळांना राष्ट्रवादीकडून अभय। कथित व्हिडिओ प्रकरणात राजीनामा घेणार नाही। आरोप झाले की राजीनामा घेणं अयोग्य असल्याची वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती। झिरवळांना व्हिडिओबाबत तक्रार द्यायला सांगितलंय। काही चुकीचं असल्यास आम्ही कारवाई करू। झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओ नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। आणि वसईत महिलेवर अत्याचार करणारा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल। तर माझ्यावरचा गुन्हा खोटा, लवकरच सत्य बाहेर येईल। फेसबुक पोस्टवरून ऋषिकेश वैद्यचं स्पष्टीकरण। लोकांचा हात पाहून आणि चेहरा पाहून त्यांचं भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरातला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की त्याच्या भोंदूगिरीची कुंडली या महाराष्ट्राच्या समोर येईल आणि हे महाराष्ट्र बघेल। लोकांना भूलथापा दिल्या, त्यानं शेकडो कोटींची माया जमवली। आता ही सगळी माया ईडी आणि कस्टमच्या रडारवर आली आहे। त्यामुळे त्यानं जेवढं काही साम्राज्य या काळ्या जादूतून उभं केलं ना, ती सगळी जादू आता कायद्यानं उतरणार आहे। खरात भोवती कारवाईचा फास आवळला। ईडी आणि कस्टमच्या रडारवर खरात। खरातची आर्थिक कुंडली तपासणार। अघोरी विधी आणि फसवणुकीच्या प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। भोंदू खरातनं भविष्यातील घटनांची भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण केलं। त्यासोबत या भोंदूनं बनावट मध, बनावट रत्नाच्या माध्यमातून तसंच अघटित घटनांची भीती दाखवून त्याच्याकडे येणाऱ्यांची आर्थिक फसवणूक केली। आता हाच भोंदू बाबा पोलिसांसह विविध तपास यंत्रणांच्या रडारवर आला। सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खरातच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात झाडाझडती घेतली। विशेष पथकाचे अधिकारी दिवसातून 2 वेळा या ओकस प्रॉपर्टीच्या कार्यालयाची झाडाझडती घेत आहे। अनेक वेळा या झडतीमध्ये पोलिसांनी आणि विशेष पथकांनी या जागेवर जाऊन
फिंगरप्रिंट्स देखील कलेक्ट केलेल्या आहे। त्यामुळे या तपासात देखील अनेक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। खरातनं आपल्याकडे आलेल्या भाविकांना गंडा घालून मोठी माया जमवली। खराची कागदोपत्री असलेली जवळपास 40 कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली आहे। नाशिक नगरमध्ये भोंदूच्या अनेक मालमत्ता असल्याची माहिती आहे आणि खराच्या मालमत्तेबाबत आता ईडीकडून चौकशी केली जाणार आहे। नाशिकसह राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या भोंदू बाबाची मालमत्ता आढळून आलेली आहे। विशेषतः त्याचं केंद्र होतं ते म्हणजे नाशिक शहराबरोबर नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या बाबाच्या असंख्य प्रॉपर्टी आढळून आल्या आणि धक्कादायक म्हणजे अनेक प्रॉपर्ट्यांमध्ये या भोंदू बाबाचे पार्टनर काही महसूल अधिकारी तर काही शासकीय अधिकारी असल्याचं देखील सांगितलं जात आहे। परिसशक्ती प्राप्त करून देण्याची बतावणी करत खरातनं भाविकांच्या पैशांवर परदेशवारी केल्याचं समोर आलंय। अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, UAE, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया या देशात खरात भाविकांच्या पैशानं फिरून आला। खरातनं केलेल्या परदेश दौऱ्यातील खर्चासंदर्भात तपास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये या भोंदू बाबानं अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि वेगवेगळ्या देशांमध्ये परदेश दौरा केला आणि यासाठी लागणारा सगळा खर्च या भक्तांच्या खिशातून करायला लावला। अशा पद्धतीनं हा बाबा केवळ महिलांचंच लैंगिक शोषण करत होता तर असं नाही, तर त्याने अनेक पुरुष भक्तांना देखील अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पूजांच्या नावाखाली आणि वेगवेगळ्या आमिषाच्या नावाखाली परदेशवारी करून त्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचं देखील आता तपासात समोर आलेलं आहे। केवळ परदेशवारीसाठीच नाही तर मिरगावमधल्या फार्म हाऊससाठी सुद्धा खरातनं पैसे उकळल्याची माहिती समोर येते। मिरगाव इथल्या फार्म हाऊसच्या बांधकामासाठी खरातनं उद्योगपती राजेंद्र जासूद यांच्याकडून 1,11,00,000 रुपये वसूल केले। नवीन वास्तूमध्ये तुर्कस्तानातून तब्बल 90 लाखांचं फर्निचर विकत घेण्यात आलं। तुर्कस्तानातून आणलेल्या फर्निचरवर त्यानं कस्टम ड्युटी भरली होती की नाही याचा तपास केला जाणार आहे। लैंगिक शोषण, महिलांवर अत्याचार, फसवणूक, खंडणी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या या भोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये आता कस्टम विभागाची देखील एंट्री होऊ शकते, कारण या भोंदू बाबानं मोठ्या प्रमाणात साहित्य जे बंगल्यासाठी, कार्यालयासाठी लागतं ते परदेशातून आणल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता हा भोंदू बाबा पोलिसांबरोबर ईडी आणि कस्टमच्या देखील रडारवर आलाय। खरात विरोधात SITनं 2 हेल्पलाईन क्रमांक जारी केल्यानंतर तक्रारींचा ओघ सुरू झालाय। दरम्यान खरात विरोधात तक्रार करण्यासाठी पीडितांनी समोर यावं, त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। पूर्ण संरक्षण दिलेलं आहे। महिला ज्या काही विक्टीम आहेत त्या समोरच याकरता आल्या की त्यांना पूर्ण संरक्षण दिलेलं आहे आणि यापुढेही ज्या महिला येतील त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल आणि म्हणूनच यातलं सगळ्यात महत्त्वाचं संरक्षण हे गोपनीयतेचं आहे। काही लोक ती गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल। भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल झाले। लैंगिक शोषणासोबत खरातनं केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्यानं त्याच्या भोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळला जातो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। 300